नमस्कार, मी नेहा. नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इमरती. चला तर मग सुरुवात करूया. इमरती तयार करण्यासाठी आपण 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. उडीद डाळ आपण व्यवस्थित पाण्यात धुवून घ्यायची आहे. आता आपण हे पाणी फेकून देऊया. डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता आपण ही डाळ 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवून देऊया. 4 तास झालेले आहेत. आता आपण एकदा चेक करू आपली डाळ फुललेत का नाही. तुम्ही पाहू शकता आपली डाळ एकदम व्यवस्थित भिजलेली आहे, छान फुललेली आहे ती. आता आपण ही मिक्सर जार मध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे. मिक्सर जार मध्ये आपण ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि याची एक पेस्ट तयार करून घेऊ. तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली डाळ वाटली गेलेली आहे. आता आपण ही एका परातीमध्ये काढून घेऊया. आपण पाणी पहिले यूज नाही केलेलं डाळ वाटायसाठी. सर्वात पहिले आपण पाक तयार करून घेऊ. त्यासाठी आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी टाकून घ्यायचंय. आता यामध्ये आपण केसर टाकून घेऊया. केसर पूर्णतः ऑप्शनल आहे, असल्यास टाका. केसरमुळे आपल्या पाकाला खूप सुंदर कलर येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. आता आपण ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे. हिचा पाक तयार करून घेऊ एका साईडला. तुम्ही पाहू शकता आपले पाक तयार झालेले आहे. परफेक्ट मेजरमेंटनी आपण हे पाक तयार केलेले आहे. असं ऑइली सारखं वाटतंय. आता आपण ही गॅसची फ्लेम ऑफ करून टाकू. आता आपण इमरती बनवण्यासाठी तयार केलेलं आपण जे डाळीचं मिश्रण आहे त्याला आपण व्यवस्थित फेटून घ्यायचंय. या पद्धतीने आपण आपलं पीठ व्यवस्थित फेटत राहायचंय. यामुळे एकदम हलकं असं आपलं पीठ तयार होईल. थोडी मेहनत आहे, पण आपल्याला ही मेहनत करावी लागणार आहे. पुन्हा एकदा थोडंसं पाण्याचा हात आपण घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण फेटत राहायचंय. 5 मिनिटं आपण कंटिन्युअसली असं फेटत राहायचंय. तुम्ही पाहू शकता आता आपल्या पिठाचा कलर चेंज होतोय. आता आपण ह्याच्यामध्ये खायचा कलर टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही यामध्ये थोडासा रेड कलर सुद्धा ऍड करा, म्हणजे याचा कलर एकदम छान एकदम परफेक्ट येतो. व्यवस्थित आपण फेटून घ्यायचंय. आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण एकदा चेक करू. एक पाण्यामध्ये आपण हे टाकून पाहायचंय. तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर वरती तरंगतंय, याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण इमरती तयार करायला घेऊ. एका पाइपिंग बॅग मध्ये आपण हे बॅटर टाकून घ्यायचंय. एकीकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे इमरती तयार करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण इमरती तयार करून घेऊ.
आपण व्यवस्थित आपल्या इमरती तळून घ्यायच्या आहेत। आपल्या इमरती व्यवस्थित तळून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित पीठ मळल्यामुळे आपल्या इमरती एकदम व्यवस्थित वरती तरंगत राहिल्यात। आता आपण ह्या एक साइडला करून घेऊया आणि डायरेक्टली पाकामध्ये टाकून द्यायचे। या पद्धतीने आपण इमरती आपली टाकून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता कशी आपली इमरती वरच्या वरती तरंगतीये। पीठ व्यवस्थित मळलं गेल्यामुळे इमरती आपली व्यवस्थित होत आहे। आता पाकातून आपण आपली इमरती काढून घेऊया। एकदम क्रिस्पी व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे, जेणेकरून आपली वरची कोटिंग क्रिस्पी होईल। एकदम कुरकुरीत तळले गेलेले। आता आपण हे काढून घेऊया आणि आता आपण लगेचच हे पाकामध्ये टाकून देऊ। दोन मिनिटं आपण हे असंच पाकामध्ये ठेवून घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून आपला पाक आपल्या इमरतीमध्ये मुरेल। एकदम इझी आहे, तुम्ही पाहू शकता। प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला हे सोडायलाही अगदी सोपं जाईल। एका वेळेला जितके बसतील मावतील तेवढे आपण टाकून घ्यायचे। बबल्स आता शांत झालेले आहेत। आता आपण हे पलटी मारून घेऊया। आता दुसरी बाजू आपण व्यवस्थित तळून घ्यायची आहे। आपले इमरती तळले गेलेले आहेत। आता आपण हे काढून तयार केलेल्या पाकामध्ये टाकून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपली इमरती तयार आहे। एकदम क्रिस्पी अशी, तुम्हाला आवाजावरून कळत असेल, आणि एकदम ज्यूसी, दाबल्यावर त्याचा ज्यूस बाहेर येत आहे। एकदम परफेक्ट अशी आपली इमरती तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।